तुम्हाला मनोज जरांगे पाटलांचं मुंबईतलं आंदोलन आठवतंय का? त्यामध्ये मान्य झालेल्या मागण्या आठवतायत? मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळावं अशी मागणी करत सुरू झालेलं मनोज जरांगेंचं आंदोलन पुढे अनेक पातळ्यांवर बदलत गेलं. पण मुंबईतल्या आंदोलनामध्ये हैदराबाद गॅझेटियरच्या अंमलबजावणीची मागणी मान्य करण्यात आली होती. आता त्यामुळे मोठा फायदा होईल असं वाटत होतं, पण तसं झालं नसल्याचं आकडेवारीतून उघड झालंय. आणि म्हणूनच जरांगे पाटलांनी नवा इशारा दिलाय. बघूया. मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा गावोगावी भेटी द्यायला सुरुवात केली आहे आणि जरांगे पाटलांचे गाव दौरे सुरू झाले की महाराष्ट्राला समजतं मनोज जरांगे पाटील मोठ्या आंदोलनाच्या तयारीला लागले. आणि यावेळेला दोन मुख्य मुद्दे त्यांच्या आंदोलनाच्या केंद्रस्थानी असणार आहेत. जे अर्ज आलेत त्याचे कुणबी प्रमाणपत्र दिली आहेत का आणि कशामुळे अधिकारी देत नाहीत जाणून बुजून यावर सुद्धा चर्चा होणार आहे. ज्यांचे कुणबी प्रमाणपत्र दिले त्यांच्या व्हॅलिडिटी का देत नाहीत? शिंदे समितीने शोधलेल्या नोंदी याच्यावरती प्रमाणपत्र दिलेत का आणि का देत नाहीत? मुंबईतलं आंदोलन संपलं तेव्हाचा हा क्षण. तारीख होती 2 सप्टेंबर 2025. 8 प्रमुख मागण्यांपैकी 6 मागण्या मान्य झाल्यामुळे मनोज जरांगे पाटलांनी मुंबईतलं उपोषण सोडलं. ज्या 8 प्रमुख मागण्या होत्या त्यापैकी सर्वात मोठी मागणी होती कुणबी प्रमाणपत्र वाटपासाठी हैदराबाद गॅझेटियरला ग्राह्य धरलं जावं. आणि ही मागणी मान्य होताच मराठवाड्यामध्ये जल्लोष झाला. ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांना ओबीसी प्रमाणपत्र मिळू लागली. पण GR निघाल्यापासून मराठवाड्यामध्ये आतापर्यंत फक्त 310 जणांनाच कुणबी प्रमाणपत्र मिळाली आहेत. परभणी 160, बीड 91, जालना 35, लातूर 9, नांदेड 8, धाराशिव 4 आणि हिंगोली 3. सप्टेंबर 2025च्या GR नुसार मराठवाड्यामध्ये आतापर्यंत 731 अर्ज आले. त्यामधल्या 310 जणांना प्रमाणपत्र मिळाली आहेत. आणि नेमकं याच मुद्द्यावरती मनोज जरांगे पाटील यांनी बोट ठेवलंय. मंत्री महोदयांना सुद्धा सांगितलं होतं की व्हॅलिडिटी जाणून बुजून दिल्या जात नाहीत, प्रमाणपत्र जाणून बुजून दिले जात नाहीत. हे मुख्यमंत्र्यांच्या कानापर्यंत सुद्धा गेलं पाहिजे. राज्य सरकारच्या कानावरती ही गोष्ट गेली पाहिजे. उपसमितीच्या मंत्रिमंडळाच्या कानावरती आम्ही स्वतः टाकलंय. असं होतंय, जाणून बुजून वेठीस धरलं जात आहे गरीब मराठा समाजाला. नोंदी असून कुणबी प्रमाणपत्र दिलं जात नाही, व्हॅलिडिट्या जाणून बुजून दिल्या जात नाहीत. आणि हैदराबाद गॅझेटियरनुसार सुद्धा अर्ज केलेल्या बांधवांना कुणबी प्रमाणपत्र जाणून बुजून दिले जात नाहीत. इकडे जरांगेंनी हल्लाबोल केला तर तिकडे ओबीसी नेत्यांनी पलटवार केलाय. विहिरीतच नसल्यावर पोऱ्यात कुठे येईन अशी परिस्थिती आहे. परंतु हे सुद्धा 300 काही प्रमाणपत्र वाटप झाले. हे कुठेतरी जरांगीच्या दबावापोटी आणि जरांगीच्या दादागिरीपोटी प्रशासनातील अधिकाऱ्यांना पैसे देऊन आणि खरं तर हे भ्रष्टाचार करून काढलेले कुणबी प्रमाणपत्र आहेत. हे सुद्धा म्हणजे माझ्या मते 30 सुद्धा नाही, 30 सुद्धा कुणबी प्रमाणपत्र मराठवाड्यात निघू शकत नाहीत. मराठवाड्यात कोणीही कुणबी नाही, परंतु फक्त दादागिरी आणि सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर हे कुणबी प्रमाणपत्र काढलेले, बाकी काहीही नाही. मराठवाड्यामधल्या मुद्द्यावर सरकारला टार्गेट करणाऱ्या जरांगे पाटलांनी पुढचा लढा सातारा गॅझेटियरसाठी आंदोलनाची तयारी सुरू केली आहे. 2 GR दिले, आता तुमचा सुद्धा देणार आहे. सातारा संस्थांचा GR निघणार म्हणजे निघणार, त्याशिवाय मी गप्प बसत नाही. सातारा संस्थांचा GR निघणार म्हणजे निघणार, त्याशिवाय मी गप्प बसत नाही. आधीच कुणबी प्रमाणपत्र मिळत नाही म्हणून रोष उमटू लागलाय. त्यातच जरांगेंनी सातारा गॅझेटियरवरूनही लढ्याची तयारी केली. दोन्ही पातळ्यांवरती नवं आंदोलन उभं राहण्याआधीच सरकारनं हालचाली सुरू केल्याचं बोललं जात आहे. पण तसं झालं नाही तर आणखी एका आंदोलनाची ठिणगी पडू शकते. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.